नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पालघर जिल्ह्यातील मोखाडा आदिवासी तालुक्यामध्ये वर्णमय रंगपंचमी साजरी। पालघर जिल्ह्यातील मोखाडा शहरामध्ये रंगपंचमी निमित्त वर्णमय रंगपंचमी साजरी। या रंगपंचमी निमित्त मोखाडा शहरातील सर्व आदिवासी समाज व इतर समाज एकजुटीने सण साजरा करताना दिसतात। पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये फक्त मोखाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रंगपंचमी साजरी केली जाते। रंगपंचमी निमित्त सर्व मोखाडा रहिवासी युवक युवती व ज्येष्ठ नागरिक व बालक एक ठिकाणी येऊन हा रंगपंचमी साजरी केला जाते। या संदर्भात पूर्ण मोखाडा शहरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित नोंदवतात। या रंगपंचमी निमित्त ठिकठिकाणी मित्रमंडळ व मोखाडा नागरिक एकजुटीने नाकामध्ये कलरच्या टाक्या उभ्या करून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना कलरमय करताना दिसतात। संदीप राऊत रिपोर्ट, मोखाडाची रिपोर्ट। मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहे मोखाडा तालुक्यातील मोखाडा शहर अंतर्गत एक रंगपंचमी निमित्त कार्यक्रम आयोजित करतात। ह्या कार्यक्रमानिमित्त सगळेच युवक एक ठिकाणी येऊन रंगपंचमी साजरे करतात, रंग एकमेकांवर उधळतात। आपण त्यांच्याकडून जो आहेत ते जाणून घेऊ। काय बोलणार आपण? तर ह्या वर्षी प्रत्येक जणांनी जसे अंबिकावाडी मित्रमंडळ सगळे मिळून पोरं जे आहेत ते एकत्र येऊन ही रंगपंचमी जोरात साजरी करावी हे आमचं एक उद्दिष्ट होतं आणि ते सक्सेस ठरत आहे। या वर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी पुढच्या आम्ही असंच साजरी करत राहू, प्रत्येक सण जोरजोरात करत राहू। आणि हे रंगपंचमी आम्ही काहीतरी वेगळी केलेलं आहे। यावर्षी प्रत्येक जण वल्ले कलर वापरतात। युवती आहे, आपण त्याच्याकडून चर्चा करणार आहे। आपण ह्या रंगपंचमीनिमित्त काय बोलणार? आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी करतोय आणि कोणाला काही हल्ली व्हावी नाही याची पण आम्ही काळजी घेतो आणि सुके रंग खेळून